नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे। मित्रांनो, मराठी अड्डा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर डीसीसी बँक भरती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 700 पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। मित्रांनो, खूप मोठी भरती आहे ही, फक्त अहमदनगरसाठीच मर्यादित आहे। म्हणजेच महाराष्ट्राचे ऑल कॅन्डिडेट याच्यामध्ये फॉर्म भरू शकता। म्हणजे अहमदनगरमध्येच एवढ्या जागा 700 जागा निघालेल्या आहेत, म्हणजे खूप मोठी भरती निघालेली आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहात। म्हणजेच पात्रता काय असणार, पगार काय असणार, वय मर्यादा काय असणार, निवड प्रक्रिया काय असणार, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ, भरती रिलेटेड व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, कुठलाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे जाहिरात आहे। मित्रांनो, जाहिरातची PDF आणि अप्लाय कसं करायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेथून तुम्ही चेक करू शकता। मित्रांनो, या भरतीमध्ये आपण महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करणार आहोत। मित्रांनो, यामध्ये 12 सप्टेंबरला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। दैनिक सकाळ व लोकमत या वर्तमानपत्रात जाहीर झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्समध्ये आपण 13 सप्टेंबर रोजी फॉर्म अप्लाय करायला सुरुवात झालेली आहे आणि 27 सप्टेंबर रोजी हे फॉर्मची लास्ट वेळ राहणार आहे 5 वाजेपर्यंत सायंकाळी। त्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो, यामध्ये कोणकोणते पद भरवायचे आहे। क्लेरिकल, वाहनचालक, सुरक्षा रक्षक। क्लेरिकलसाठी 687। मित्रांनो, क्लेरिकलसाठीच खूप मोठी भरती निघालेली आहे, तर ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते नक्की फॉर्म भरा। त्यानंतर वाहनचालकसाठी 4 आणि सुरक्षा रक्षकासाठी 5। याच्या व्यतिरिक्त सुद्धा पद आहे मित्रांनो, पण त्याला एज्युकेशन BTech वगैरे लागतंय, त्यामुळं आपण ते घेत नाही आहे। त्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्ही शैक्षणिक अर्हतामध्ये शैक्षणिक पात्रता व अनुभव, म्हणजे यामध्ये तुमची वय मर्यादा 21 ते 40 वर्ष जर असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता क्लेरिकलसाठी। त्यानंतर कोणत्याही शाखेतील पदवी 50 गुणांसह। त्यानंतर MSIT असणं गरजेचं आहे, किंवा तुमच्याकडं कॅम्प्युटरचं कोणतंही कोर्स जर असेल, जर CCC वगैरे, तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही आहे तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर प्राधान्य तर कोणाला देण्यात आलेलं आहे, MCOM, MBA, बँकिंग किंवा फायनान्स किंवा बँकेतील जर अनुभव असेल 3 वर्षाचा, याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त जर हे फॉर्म भरणार नाही तर पदवीधरांना याचा फायदा होईल। त्यानंतर वाहन चालकासाठी 10वी पास आणि लायसन्स असणे जरुरीचं आहे। त्यानंतर सुरक्षा रक्षकासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि आर्मी ग्रॅज्युएट जर असेल तर हा फॉर्म भरू शकता। त्यानंतर इथं उमेदवार माजी सैनिक असल्यास त्याचे जाहिरात प्रसिद्ध झालेलेचे अधिकतम वय 50 वर्ष असायला पाहिजे आणि त्याला बँक सुरक्षा म्हणून 3 वर्षाचा अनुभव असल्यास त्याला प्राधान्य राहील। त्यानंतर इथं टीप दिलेली आहे, क्लेरिकल पदासाठी शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार हा BA, कॅम्प्युटर IT तसेच कॅम्प्युटर सायन्स असल्यास MSITची तत्समार्थीची आवश्यकता नाही आहे। त्यानंतर बघू शकता ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत आपण बघूया। ऑनलाईन अप्लाय कसं करायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मित्रांनो, तिथून तुम्ही चेक करून घ्यावे। त्यानंतर जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताय तर इथं महत्त्वाची बाब दिलेली आहे, म्हणजे ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही आहे, याचं सुद्धा तुम्ही नोंद घ्या। त्यानंतर इथं परीक्षा शुल्क काय काय राहणार आहे आपण ते बघून घेऊया। परीक्षा शुल्कमध्ये तुम्हाला 635 रुपये इतके क्लेरिकलसाठी, वाहनचालकसाठी 590 आणि सुरक्षेसाठी 590 आणि GST ॲड करून इथे क्लेरिकलसाठी 649 आणि वाहनचालकासाठी 696, सुरक्षा रक्षकासाठी 696। तुम्हाला स्टार्टिंगला पगार क्लेरिकलसाठी 15,000, वाहनचालकासाठी 12,000 आणि सुरक्षा रक्षकासाठी 12,000 इतका पगार राहणार आहे। त्यानंतर मित्रांनो, निवड प्रक्रिया कशी राहणार आपण ते जाणून घेऊया। यामध्ये परीक्षा श्रेणीतील पदाकरिता 100 गुणांपैकी 90 गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे।
म्हणजे 100 गुणांपैकी 90 गुणांसाठी संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि 10 प्रश्न जे आहे त्याची मुलाखत होईल. त्यानंतर या परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन परीक्षा आहे आणि ही परीक्षा आपल्याला मराठी माध्यमातून द्यायची आहे, म्हणजे ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल. त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होईल, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीस बोलावलं जाईल. मुलाखतीमध्ये काय काय होणार आहे आपण ते बघूया मित्रांनो. यामध्ये ऑनलाईन परीक्षेत पदनिहाय गुणाक्रमे पात्र झालेल्या उमेदवाराची कागदपत्र पडताळणी होऊन कागदपत्र पडताळणी पात्र होणाऱ्या उमेदवारास 10 गुणांसाठी मुलाखती होईल, म्हणजे परीक्षाचे 90 आणि हे 10 100. त्यानंतर 5 गुण हे शैक्षणिक अर्हता आणि 5 गुणांसाठी बँकेने गठीत केलेले मौखिक मुलाखत घेण्यात येईल. उमेदवारांना गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात आलेले 5 गुण खालीलप्रमाणे राहतील. अशा प्रकारे तुम्हाला एक मार्क भेटणार आहे, म्हणजे तुमच्याकडे हे जर शिक्षण अर्हता जर असेल तर याचे 5 मार्क तुम्हाला भेटू शकता. त्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड करण्यात येईल. मित्रांनो, ही भरती परमनंट आहे, म्हणजे हा जॉब परमनंट आहे, तुम्हाला कोणी काढू शकणार नाही. यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे ही जाहिरात होती. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.